नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक IIB. डॉक्टर बनायचंय तर मग नीटची तयारी IIB सोबत, तेही 2,40,00,000 स्कॉलरशिपसह. भाजप विरोधी पक्षांची मोठ बांधणी सुरू. लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आल्याचं तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं वक्तव्य. तर सुडाचं राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे, मुख्यमंत्री ठाकरेंनी ठणकावलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव शरद पवारांच्या भेटीला. सिल्वर ओकवर दोघांमध्ये बैठक. देशाच्या राजकारणात नवी घडामोड. राष्ट्रीय पातळीवर नवी मोठ बांधण्यासाठी वर्षावर खलबतं. उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे सीएम चंद्रशेखर राव यांचा पुढाकार. सुडाचं राजकारण सुरू राहिलं तर देशाला भविष्य काय? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल. देशात बदलाची गरज असल्याचं व्यक्त केलं मत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिवला बीच लगत असणारा राणेंचा नीलरत्न बंगला अडचणीत. बंगल्यावर कारवाईचे आदेश. राज्याच्या विकासासाठी सुरू असलेले आरोप प्रत्यारोप थांबवा. महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना भाजपनं एकत्र यावं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं मत. आणि साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा. खासदार उदयनराजे भोसलेंची बैलगाडा चालवत मैदानात एंट्री. आता पाहूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आमच्या स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. देशातील भाजपच्या सत्तेला शह देण्यासाठी आता भाजप विरोधकांची मोठ बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राव आणि पवारांमध्ये खलबतं झाली. आज दुपारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी त्यांनी देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र येतोय असं म्हटलं. तर उद्धव ठाकरेंशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करून त्यावर आमचं एकमत झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं. आमदार निलेश लंके यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे. जसा पाण्याविना मासा तशी सत्तेविना भाजपची अवस्था झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय. आरोप प्रत्यारोप, ईडीचा धाक दाखवणं हे केंद्रातील सत्तेचा गैरवापर आहे. ही चुकीच्या दिशेनं सुरू असलेली वाटचाल असल्याचं वक्तव्य आमदार निलेश लंके यांनी केलं होतं. ते शिर्डीमध्ये बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणेंप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा केलाय. नारायण राणे यांच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात खून, दरोडे, मारामाऱ्या, लूटमार आणि खंडणी वसुली प्रकरणी अद्याप कोणीही भेटलं नाही. मात्र भेटल्यावर पुढील कारवाई केली जाईल असं सूतोवाच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलं. वळसे पाटील जुन्नर दौऱ्यावर होते त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री राणेंना मोठा धक्का बसला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर या कार्यालयानं महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला हे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आपल्याच देशात भगवद्गीतेच्या पठणाला विरोध होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचं मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलेलं आहे. मुंबई पालिकेच्या शाळेत भगवद्गीता पठण करावी अशा ठरावाची सूचना भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी महापौरांकडे केली होती, पण त्याला लगेच समाजवादी पक्षाकडून विरोध झाला. भगवद्गीतेचं महत्त्व जगानं ओळखलेलं आहे, त्याला विरोध करण्यासारखं काहीच कारण नाही. विद्यार्थ्यांनी गीता पठण करायचं नाही तर मग फतवाए आलमगिरीचं पठण करायचं का, असा सवाल देखील नितेश राणेंनी व्यक्त केलाय. राज्यात भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे. भाजप विरोधात इतर पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत असताना आता भाजप आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढलेल्या आहेत. आशिष शेलारांनंतर आता मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे. शिवतीर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, त्यामुळे आता पुन्हा भाजप मनसे युतीच्या चर्चा रंगू लागल्यात.
देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। अनुभव नसणाऱ्या व्यक्तींना कोविड सेंटरचं कंत्राट कसं दिलं जातं, तसंच मुंबई पालिकेत ज्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं अशा कंत्राटदारांकडून पुन्हा कंत्राटं कशी दिली गेली असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। मी जेलमध्ये जाण्यास घाबरत नाही। मंत्री छगन भुजबळ देखील 2 वर्ष जेलमध्ये जाऊन आले असल्याचं वक्तव्य देखील सोमय्या यांनी केलंय। मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यासोबतच मनसेचं आजपासून शिवजनसंपर्क अभियान सुरू झालंय। मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज नवी मुंबईमध्ये शिवजनसंपर्क अभियानाची सुरुवात केली। 27 फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला जाणार असल्याचं मनसेनं जाहीर केलंय। हा दिवस महाराष्ट्रभर मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे। याबाबत मनसेनं एक परिपत्रक जारी केलं असून हा आपल्या भाषेचा गौरव दिवस आहे। तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा असं त्यांनी म्हटलंय। राज्याचे कृषी मंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसे हे अमरावतीच्या दौऱ्यावर असून शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ मेळावा आज होतोय। राज्य सरकारनं महत्त्वाची कामं केली आहेत, ते काम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत। नवी ऊर्जा शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे, यासाठी या मेळाव्याचं आयोजन केल्याचं भुसे यांनी म्हटलं। तसंच शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, जेव्हा वेळ येते तेव्हा कृतीतून हिंदुत्व दाखवण्याची गरज असते, त्यामुळे शिवसेनेला कुणी हिंदुत्व शिकवू नये अशी प्रतिक्रिया देखील भुसे यांनी दिली। राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे। आमच्या वरुड मोर्शी मतदारसंघातील जैविक खतांचा प्रकल्प दादा भुसेंनी आपल्या मतदारसंघातील मालेगावला पळवला असा आरोप माजी कृषी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलाय। निवडणूक आली म्हणून शिवसेनेचे नेते आज अमरावतीमध्ये आलेले आहेत, मेळावे घेत आहेत, मात्र या मेळाव्याचा कोणताही उपयोग सेनेला होणार नाही। शिवसेना अमरावती जिल्ह्यात केव्हाच संपलीय, कारण शिवसेनेनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असा आरोप देखील माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केलाय। भारती पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर यांच्यासह 3 ते 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या जनतेचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपनं जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यातील भाजपचे नेते, खासदार, केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणून काँग्रेस तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता। याचाच भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील भाजप खासदार सुधाकर शृंगारे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिका प्रशासनातर्फे भुसावळ शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। याचा विरोध करण्याकरता संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। अतिक्रमणधारकांना न्याय मिळावा याकरता येत्या 24 तारखेला तिरंगा मोर्चा, जेल भरो आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचं जगन सोनावणे यांनी म्हटलंय। तसंच 1 एप्रिल रोजी भुसावळ ते जळगाव लॉंग मार्च काढणार असल्याचा निर्धार जगन सोनावणे यांनी व्यक्त केला। सरकारी कार्यालयात शिवजयंतीसह महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याचे सरकारी आदेश असताना देखील लातूर तालुक्यातल्या शिवूर ग्रामपंचायतीमध्ये शिवजयंती साजरी न झाल्यानं ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं। शिवूर या गावचे सरपंच रामदास सूर्यवंशी आणि ग्रामसेवक रेश्मा बनसोडे यांना ग्रामपंचायतीमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा विसर पडला। यामुळे शिवप्रेमी गावकरी संतप्त झाले। कबड्डीची पंढरी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या दिग्रस येथे महान संत श्री सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीनिता इन्फ्रातर्फे कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत। स्थानिक क्रीडा संकुलावर हे सामने भरवले असून उद्घाटक म्हणून माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख हे यावेळी उपस्थित होते। यावेळी माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख यांना कबड्डी खेळण्याचा मोह आवरला नाही। त्यांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये काही उत्साही तरुणांनी नंग्या तलवारी नाचवल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे।
कल्याणच्या मोहणे भागात शिवजयंती निमित्त ही मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये हा प्रकार घडला। या प्रकरणी खडकपाडा पोलीस व्हिडिओची सत्यता पडताळतायत आणि ही मिरवणूक कुणी काढली, याचं आयोजन कुणी केलं, याचा पोलीस सध्या तपास करतायत। राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शहरावर आता 24 तास सीसीटीव्हीची नजर राहणार आहे। संगमनेर शहरात अद्ययावत अशा सीसीटीव्ही कंट्रोल रूमचा लोकार्पण सोहळा पार पडला। शहरातील विविध चौकात 40 अत्याधुनिक HD दर्जाचे कॅमेरे बसवण्यात आले असून पोलीस प्रशासनाला याची मोठी मदत मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात झालेली वाढ रोखण्यासाठी आणि हे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया तसंच प्रभारी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी स्थानिक गुन्हे शाखेला ऍक्टिव्ह केलं असून जिल्ह्यातील मोटारसायकल चोरांच्या मुसक्या आवळण्याचं काम सध्या सुरू आहे। यामध्ये खामगावातील एका टोळीला जेरबंद करण्यात आलं असून त्यांच्याकडून चोरीच्या 3 मोटारसायकल जप्त करण्यात आले असून आणखी वाहनं त्यांच्याकडून रिकव्हर होणार आहेत। वर्ध्यात दुचाकी आणि कारमध्ये धडक होऊन अपघात झाला। अपघातात दुचाकीवरील 2 जण जागीच ठार झाले तर कार चालक महिला गंभीर जखमी झाली आहे। वर्धा राळेगाव मार्गावरील कानगाव जवळ ही घटना घडली। लॉकडाऊन नंतर आता राज्यातील सर्वच मंदिरं उघडली असून भाविक मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करू लागलेले आहेत। आज संकष्टी चतुर्थी असल्यानं अष्टविनायकापैकी पहिला मानाचा गणपती असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगावच्या मयुरेश्वर गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांनी रांगा लावल्या। राज्यभरातून आज हजारो भाविक भक्तांनी मयुरेश्वराचं दर्शन घेतलं। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 3 वाघ जेरबंद करण्याचे आदेश चंद्रपूर वनविभागाला मिळालेले आहेत। राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी यासंबंधी आदेश दिलेले आहेत। केंद्राच्या कोळसा हाताळणी क्षेत्रात दहशत पसरवणारी CTPS-1 ही वाघीण आणि तिच्या अंदाजे 2 वर्ष वयाच्या पिल्लांना जेरबंद करण्यात येणार आहे। याच वाघाच्या हल्ल्यात कोळसा हाताळणी परिसरात आपल्या कर्तव्यावर जात असलेल्या भोजराज मेश्राम या कंत्राटी कोळसा कामगाराचा मृत्यू झाला होता। या मृत्यूनंतर कामगारांनी काम बंद आंदोलन करत निषेध केला होता। लोक झाडावर चढून आंदोलन करतात त्यामुळे प्रशासनाची तारांबळ होते, म्हणून जिल्हा प्रशासनानं चक्क 50 वर्ष जुन्या झाडांची कत्तल करायला सुरुवात केली आहे। या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कडुलिंबाचं झाड सामाजिक कार्यकर्ते आणि वृक्षप्रेमींचा विरोध असताना देखील कापून काढलं। त्यानंतर आता तहसील कार्यालय आणि जिल्हा न्यायालयासमोरील महाकाय वृक्ष कापून काढल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव साजरा होत असतानाच पंढरपूर मोहोळ रोडवरील नारायण चिंचोली येथे नुकतंच जन्मलेलं मूल रस्त्याच्या कडेला प्रवाशांना दिसलं। प्रवाशांनी ही बाब नारायण चिंचोली येथील रयतेचा राजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना कळवली आणि क्षणाचा विलंब न करता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या अर्भकाला पंढरपूर येथील डॉक्टर शीतल शहा यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदान पार पडलं। मतदानाची हौस किती असते याची प्रचिती या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळाली। कळंब तालुक्यातील सौंदना आंबा गावचे मधुकर भाऊराव पालकर हे मतदार आहेत। शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला। उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। कार्यकर्ते लगेच कामाला लागले आणि पालकर यांना अतिदक्षता रुग्णवाहिनीतून मतदानाच्या ठिकाणी आणण्यात आलं। तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलेल्या अवस्थेत पालकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांना स्फोटक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। अटक करण्यात आलेल्या 2 तेलंगणातील आरोपी आहेत। माओवाद्यांना सुरक्षा दलाच्या विरोधात हिंसक कारवाया करण्यासाठी स्फोटकांची गरज भासत असते। माओवाद्यांना पुरवठा करण्यासाठी स्फोटकं नेण्यात येत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।